हाय स्टुडंट्स, वेलकम इन एज्युकेशन क्लासेस. आज आपण 7th स्टँडर्ड 6 नंबरचा लेसन इंडायसेस पाहत आहोत. सर्वात इझी लेसन प्रॅक्टिस सेट 28 पाहायचा आहे आपल्याला. त्याआधी एज्युकेशन क्लासेस चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. पाहूया. क्वेश्चन 1 आहे सिम्प्लिफाय, सोपे रूप द्या. आणि त्याच्यासाठी आपल्याला फॉर्म्युला यूज करायचा आहे. a⁻m डिवायडेड बाय a⁻n इज इक्वल टू a⁻m-n. मीन्स जेव्हा बेस सेम असेल तेव्हा आणि डिवायडेशन असेल, बेस सेम असेल आणि डिवायडेशन असेल तेव्हा इंडायसेसची किंवा इंडेक्सची करायची आहे सबट्रॅक्शन. मल्टिप्लाय असेल तेव्हा आपण ॲडिशन करतो. 27 नंबरचा प्रॅक्टिस सेट मल्टिप्लाय होता तेव्हा आपण ॲडिशन केलेली आहे इंडेक्सची. आता इथे आपल्याला डिवायडेशन आहे, बेस सेम आहे, तर इंडेक्सची करायची आहे सबट्रॅक्शन किंवा वजाबाकी. पहा, फर्स्ट आहे a⁻6 डिवायडेड बाय a⁻4 म्हणजेच a⁻6 - 4. बेस सेम, डिवायडेशन, इंडेक्सची करायची आहे सबट्रॅक्शन किंवा वजाबाकी. a⁻2 किंवा स्क्वेअर ऑफ a. 6 - 4 2. इझी आहे. सेकंड नंबरचे एक्झाम्पल पाहूया. सेकंड नंबरचे एक्झाम्पल पहा. m⁻5 डिवायडेड बाय m⁻8. इथे पहा m⁻5 - 8. जसा इंडेक्स असेल तसाच घ्यायचा. इथे 5 आहे, इथे 8 आहे, आहे त्याच जागेवर घ्यायचं. इथे आपण चेंज करायचं नाही, त्यांची जागा आहे तिथेच राईट करायची. मग m⁻, इथे पहा 5 - 8 3 किंवा 8 - 5 3, परंतु बिगर नंबर साईन म्हणजे मोठ्या संख्येचं साईन द्यायचं असतं म्हणून -3, किंवा लहान संख्येतून मोठी संख्या वजा केलेली आहे म्हणून सुद्धा -3. तुम्ही कोणताही रूल यूज करू शकता. इथे डिफरंट साईन आहेत. 5 पॉझिटिव्ह आहे, 8 निगेटिव्ह आहे, म्हणून इथे निगेटिव्ह बिगर नंबर साईन राहील, -3. थर्ड नंबरचे एक्झाम्पल पाहूया. p⁻3 डिवायडेड बाय p⁻13. आता इथे पहा डिवायडेशन आहे, इंडायसेसची करायची आहे सबट्रॅक्शन. 3 - 13 इज इक्वल टू p⁻10 आणि लहान संख्येतून मोठी संख्या वजा केलेली आहे म्हणून, किंवा इथे 3 पॉझिटिव्ह आहे, 13 निगेटिव्ह आहे. इथे 3 पॉझिटिव्ह आहे म्हणजे इथे दिलेलं नाही आहे साईन, म्हणजे तो पॉझिटिव्ह आहे, आणि 13 हा निगेटिव्ह आहे, म्हणजे डिफरंट साईन आहेत, वेगवेगळी चिन्ह आहेत, म्हणून दोघांची करायची आहे सबट्रॅक्शन. आणि 13 - 3 झाले 10, आणि बिगर नंबर साईन मोठ्या संख्येचं चिन्ह द्यायचं म्हणून -10. p⁻10 हे आहे आपलं आन्सर. 4 नंबरचे एक्झाम्पल पाहूया. 4 नंबरचे एक्झाम्पल पहा. x⁻10 डिवायडेड बाय x⁻10. पहा, इंडायसेसची सबट्रॅक्शन 10 - 10 x⁻0, आणि हा सुद्धा फॉर्म्युला आहे. पहा, a⁻0 असेल तेव्हा त्याची व्हॅल्यू असते 1, म्हणून x⁻0 आलेला आहे म्हणून आपण याचा आन्सर 1 ही राईट करू शकतो. 10 - 10 x⁻0, आणि त्याचा फॉर्म्युला आहे x⁻0 मीन्स 1. सेकंड नंबरचा क्वेश्चन पाहूया. सेकंड नंबरचा क्वेश्चन पहा. फाइंड द व्हॅल्यू किंवा किंमत काढा. -7⁻12 डिवायडेड बाय -7⁻12. आता इथे डिवायडेशन आहे तेव्हा आपण इंडायसेसचे करतो सबट्रॅक्शन. पण आता आपला क्वेश्चन आहे सिम्प्लिफाय नाही आहे, फाइंड द व्हॅल्यू आहे, तर तो कसं सॉल्व करायचं पहा. -7⁻12 - 12 डिवायडेशन असेल तेव्हा आपण काय करणार आहोत सबट्रॅक्शन, इंडायसेसचं सबट्रॅक्शन. -7⁻0, आणि मी सांगितलेलं आहे पहिला क्वेश्चन सॉल्व करताना a⁻0 असेल तर त्याचं व्हॅल्यू नेहमी 1 असते, म्हणून -7⁻0 आहे, त्याची व्हॅल्यू नेहमी काय असणार आहे 1. जेव्हा इंडायसेस किंवा इंडेक्स 0 असतो तेव्हा त्याची व्हॅल्यू 1 घ्यायची. सेकंड नंबरचं एक्झाम्पल पाहूया. सेकंड नंबरचं एक्झाम्पल पहा. 7⁻5 डिवायडेड बाय 7⁻3. डिवायडेशन बेस सेम, इंडायसेसची करायची सबट्रॅक्शन. 5 - 3 इंडायसेस आहेत. 5 - 3 मीन्स 7⁻2. 5 - 3 2. आणि आपल्याला फाइंड द व्हॅल्यू, सिम्प्लिफायला आपण इथेच एवढंच आन्सर लिहितो, परंतु फाइंड द व्हॅल्यू, याची व्हॅल्यू काढायची आहे, किंमत काढायची आहे, म्हणून 7⁻2 आहे, म्हणजेच 7चं 2 वेळा मल्टिप्लाय. 7 7 49 ही आहे याची व्हॅल्यू. थर्ड नंबरचे एक्झाम्पल पाहूया.
4/5 रेज टू 3 डिवायडेड बाय 4/5 रेज टू 2. आता इथे पहा डिवायडेशन आहे, तर इंडायसेसचं करायचं आहे आपल्याला सबट्रॅक्शन. मग 3 - 2 म्हणजेच 4/5 रेज टू 3 - 2 1. मग याची व्हॅल्यू काय येणार आहे आपली 4/5. 4 नंबरचे एक्झाम्पल पहा. 4 रेज टू 7 डिवायडेड बाय 4 रेज टू 5. इथे बेस सेम इंडेक्सचे करायचे आहे सबट्रॅक्शन. 4 रेज टू 7 - 5 म्हणजेच 4 रेज टू 2. 7 - 5 2 म्हणजेच 4चा 2 वेळा मल्टिप्लाय. 4 4 16. ही आहे व्हॅल्यू. व्हॅल्यू काढायची म्हणजेच जेवढा इंडेक्स असेल तेवढाच बेसचा करायचा आहे मल्टिप्लाय. इंडेक्स एवढं बेसचा करायचा मल्टिप्लाय. इंडेक्स 2 वेळा आहे म्हणून आपण बेसचा 2 वेळा मल्टिप्लिकेशन केलेलं आहे. 4 4 16. व्हॅल्यू फाइंड करायचं सोपं आहे, सिम्प्लिफाय सोपं आहे. लक्षात घ्यायचं कसे सोडवायचे आहेत एक्झाम्पल्स आणि सॉल्व करायचे आहेत. खूप इझी आहेत, काहीही हार्ड नाही आहेत. थँक्यू स्टुडंट्स फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. याच्या पुढच्या प्रॅक्टिस सेटसाठी सुद्धा मी व्हिडिओ तयार करेन, तेही तुम्ही नक्की पहा. चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू सो मच.